नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था 2 SYB अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे. भारतातील विमा क्षेत्रासाठी स्वातंत्र्य नियामक प्राधिकरण स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली आहे? आपल्याकडे पर्याय आहे बिमल जालान कमिटी किंवा समिती, दुसरा आहे मल्होत्रा समिती, तिसरा आहे रंगराजन समिती आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर भारतातील विमा क्षेत्रासाठी स्वतंत्र नियामक प्राधिकरणाची स्थापना ही मल्होत्रा कमिटीच्या शिफारसीवरती झाली होती, म्हणून मल्होत्रा कमिटी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वेळा दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे विमा नियामक व विकास प्राधिकरण कायदा, त्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतो. हा कायदा टिंबटिंब रोजी मंजूर झाला. आपल्याकडे पर्याय आहे 1991, दुसरा 1999, तिसरा आहे 2005, चौथा आहे 2010. विमा नियामक व विकास प्राधिकरण कायदा हा 1999 रोजी मंजूर झाला, म्हणून ऑप्शन बी 1999 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे IRDA, ज्याला इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा विमा नियामक व विकास प्राधिकरण असे आपण म्हणतो, टिंबटिंब कारणांमुळे स्थापित केले गेले होते. IRDAची स्थापना होण्यासाठी किंवा त्याच्या पाठीमागचे कारण काय असू शकतात? आपल्याकडे पर्याय आहे विमा व्यवसायासाठी एक सामान्य आणि स्वीकार्य आधार असणे, दुसरा आहे विमा व्यवसायात स्पर्धा वाढवणे, तिसरा आहे विमा व्यवसायासाठी सामान्य आणि स्वीकार्य आधार आणि स्पर्धा वाढवणे आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर IRDA किंवा विमा नियामक व विकास प्राधिकरण याची स्थापना ऑप्शन सी विमा व्यवसायासाठी सामान्य आणि स्वीकार्य आधार स्थापित करून देणे आणि स्पर्धा वाढवणे याच्यासाठी झाली होती किंवा या कारणांमुळे झाली होती, म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे पॉलिसीधारकांचे हित वाढवणे, विमा उद्योगाच्या नियमित वाढीचे नियमन करणे, त्यास प्रोत्साहन देणे आणि याची खात्री करणे आणि त्याद्वारे जोडल्या गेलेल्या किंवा त्यायोग्य संबंधित गोष्टींसाठी हे टिंबटिंबचे ध्येय आहे. कुठल्या संस्थेचे ध्येय हे आहे? पॉलिसीधारकांचे हित वाढवणे, विमा उद्योगाच्या नियमित वाढीचे नियमन करणे, त्याच प्रोत्साहन देणे आणि याची खात्री करणे आणि त्याद्वारे जोडले गेलेल्या किंवा त्यायोग्य संबंधित गोष्टींसाठी. आपल्याकडे पर्याय आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, दुसरा आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबी, तिसरा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर हे ध्येय फक्त आणि फक्त भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, ज्याला इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया आपण म्हणतो IRDA, त्याचे आहे, म्हणून ऑप्शन ए भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या IRDAच्या भूमिका आहेत, ज्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणतो, त्याच्या खाली दिलेल्या कुठल्या भूमिका आहेत? आपल्याकडे पर्याय आहे विमा पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे, दुसरा आहे विमा उद्योगाच्या पद्धतशीर वाढीस प्रोत्साहन देणे, तिसरा आहे प्रामाणिकपणाच्या सर्वोच्च मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण करण्यासाठी IRDAची स्थापना केली होती किंवा ती त्याची भूमिका आहे आणि त्याला लागू करण्यासाठी, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच विमा पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे, विमा उद्योगाच्या पद्धतशीर वाढीस प्रोत्साहन देणे आणि प्रामाणिकपणाच्या सर्वोच्च मानकांना प्रोत्साहन देणे व प्रशिक्षण करण्यासाठी आणि त्या प्रशिक्षणाला लागू करण्यासाठी आपण IRDA या संस्थेची एस्टॅब्लिशमेंट किंवा स्थापना केलेली आहे, म्हणून या सगळ्या त्याच्या भूमिका आहेत. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या IRDAच्या भूमिका आहेत? तर खाली दिलेल्या सगळ्याच गोष्टी या IRDAच्या भूमिका दर्शवतात. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या IRDAच्या भूमिका आहेत? परत सेम प्रश्न आहे, फक्त आपल्याकडे पर्याय वेगळे आहेत. इथे पहिला पर्याय आहे पॉलिसीधारकांशी व्यवहार करताना पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करणे,
दुसरा आहे विवाद निराकरण यंत्रणा आणि त्वरित निकाल काढण्यासाठीची यंत्रणा स्थापित करणे. तिसरा आहे दररोजच्या क्रियाकल्पांमध्ये स्वयंनियमन करण्यासाठी. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच पॉलिसीधारकांशी व्यवहार करताना पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करणे, विवाद निराकरण यंत्रणा आणि त्वरित निकाल काढण्यासाठीची यंत्रणा स्थापित करणे आणि दररोजच्या क्रियाकल्पांमध्ये स्वयंनियमन करणे म्हणजेच वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये आपण 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये 6 कार्य पाहिलेले किंवा भूमिका पाहिलेल्या आहेत. 5व्यामध्ये विमा पॉलिसी म्हणजे जर आपण प्रश्न पाहिला तर पुढीलपैकी कोणत्या IRDAच्या भूमिका आहेत, तर IRDAच्या 6 भूमिका आहेत. 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये 3 भूमिका आपण पाहिल्यात. पहिली आहे विमा पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे, विमा उद्योगाच्या पद्धतशीर वाढीस प्रोत्साहन देणे, प्रामाणिकपणाच्या सर्वोच्च मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी आणि लागू करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे पॉलिसीधारकांशी व्यवहार करताना पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करणे, विवाद निराकरण यंत्रणा आणि त्वरित निकाल काढण्यासाठीची यंत्रणा स्थापित करणे आणि दररोजच्या क्रियाकल्पांमध्ये स्वयंनियमन करण्यासाठी या IRDAच्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे IRDAचा कायदा 1999च्या टिंबटिंब कलमांतर्गत IRDAच्या मुख्य कार्य दिले आहेत. IRDAचे मुख्य कार्य हे IRDA कायदा 1999च्या कुठल्या कलमांतर्गत दिलेले आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे कलम 4, कलम 10, कलम 14 आणि कलम 24. जर इथे आपण पाहिलं तर खूप फॅक्च्युअल हा प्रश्न आहे. IRDA किंवा इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 1999च्या 14व्या कलमांतर्गत IRDAचे मुख्य कार्य दिले आहेत. म्हणून ऑप्शन सी 14 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे IRDAची मुख्य कार्य टिंबटिंब आहेत. कुठली आपण खाली दिलेले आहेत त्यातले कुठले IRDAचे मुख्य कार्य आहेत. पहिला आपल्याकडे पर्याय आहे भारतात विमा व्यवसायाच्या वाढीचे नियमन आणि प्रोत्साहन देणे म्हणजेच नियमन करणे आणि प्रोत्साहन देणे. दुसरा आहे पॉलिसीधारकांचे हित जपण्यासाठी काम करणे. तिसरा आहे विमा मध्यस्थांसाठी आवश्यक पात्रता आणि प्रशिक्षण निर्दिष्ट करणे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरती दिलेल्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणजेच भारतात विमा व्यवसायाच्या वाढीचे नियमन करणे आणि प्रोत्साहन देणे, पॉलिसीधारकांचे हित जपण्यासाठी कार्य करणे आणि विमा मध्यस्थांसाठी आवश्यक पात्रता आणि प्रशिक्षण निर्दिष्ट करणे, या तिन्ही गोष्टी IRDAचे मुख्य कार्य आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न हा सेम प्रश्न आहे 8वा आणि 9वा, फक्त आपल्याकडे पर्याय वेगळे आहेत. IRDAचे मुख्य कार्य टिंबटिंब आहेत. पहिला पर्याय आहे दर, अटी व शर्तींचे नियमन व नियंत्रण करणे. दुसरा आहे विमा कंपन्यांद्वारे निधी गुंतवणुकीचे नियमन करणे. तिसरा आहे विमा कंपन्यांच्या वित्त योजनांसाठी प्रीमियम उत्पादनाची टक्केवारी निर्दिष्ट करणे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर IRDAचे मुख्य कार्य टिंबटिंब आहेत. तर खाली आपल्याकडे जे पर्याय आहेत त्यातील तिन्ही पहिले पर्याय म्हणजेच दर, अटी व शर्तींचे नियमन व नियंत्रण करणे, विमा कंपन्यांद्वारे निधी गुंतवणुकीचे नियमन करणे, विमा कंपन्यांचे वित्त योजनांच्या प्रीमियम उत्पन्नाची टक्केवारी निर्दिष्ट करणे, हे सगळ्याच गोष्टी हे मुख्य कार्य आहेत IRDAचे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे 8व्या आणि 9व्या प्रश्नामध्ये 6 मुख्य कार्य IRDAचे आपल्याकडे आहेत. म्हणजेच भारतात विमा व्यवसायासाठी किंवा विमा व्यवसायाच्या वाढीचे नियमन आणि प्रोत्साहन देणे, पॉलिसीधारकांचे हित जपण्यासाठी कार्य करणे, विमा मध्यस्थांसाठी आवश्यक पात्रता आणि प्रशिक्षण निर्दिष्ट करणे, दर, अटी, शर्तींचे नियमन व नियंत्रण करणे, विमा कंपन्यांद्वारे निधी गुंतवणुकीचे नियमन करणे आणि विमा कंपन्यांचे वित्त योजनेच्या प्रीमियम उत्पन्नाची टक्केवारी निर्दिष्ट करून देणे. आपल्याकडे 6 महत्त्वाचे किंवा मुख्य कार्य IRDAचे आता भेटलेले आहेत मागील 2 प्रश्नांमध्ये. त्याच्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे 10वा प्रश्न. IRDAचे